जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे प्रियंका आणि स्वागत करते तुमचं माझ्या अनुप्रियाज लाईफमध्ये. आणि प्रियंका दिघे आपल्या यूट्यूब चॅनलवर. इथे ऑनलाईन क्लास सुरू आहे आपल्या पुण्यामध्ये. जसं की धो 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 पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे शाळांना सुट्टी दिलेली आहे, बट ऑनलाईन क्लास चालू आहे अशा प्रकारे. गुड मॉर्निंग मेरे प्यारा बेबी, कैसे आ रहा है, देखो सी दिस, वाव. फ्रेंड्स, आज मी छोटासा एक व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आत्ताच पाहिलं तुम्ही अन्वीचा ऑनलाईन क्लास सुरू आहे. हे पाहू शकता, इथे आपला माठ भरत आहे, पाणी आलेलं आहे. इथे कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. मी प्रॉन्स करी आणि प्रॉन्स फ्राय बनवला होता. तर अशा प्रकारे आपलं पाणी भरणं सुरू आहे. चला आता आहे ना, लागूयात आपण स्वयंपाकाला. तर अशा तुरी असतात ज्या मी रात्रभर भिजत घातल्या होत्या, सकाळी मस्तपैकी अशा हे झालेल्या आहेत. आता या तुरीत ना मी अशा कुकरला लावून घेते. हे पाहू शकता तुम्ही किती छान भिजलेल्या आहेत, मग निवडून घेतलेल्या आहेत. आणि आपल्या गावाकडच्या तुरी आहेत. तर अशा प्रकारच्या तुरी आहेत. आता या मी कुकरला लावून घेते. आणि आमच्या सासूबाईंचा आता वॉकर, त्यांचा गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं. तर आज त्यांचं हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप आहे आणि ते वॉकर त्यांना रिटर्न द्यायला जायचं आहे. आणि जस्ट बिकॉज ऑफ पुण्यामध्ये पाऊस आहे, तर हे कपडे तुम्ही पाहू शकता, कपडे बिलकुल सुकत नाही आहेत. असे जागोजागी आपल्याला कपडे सुकायला टाकावे लागतात. मग ते हॉल असू द्यात, रूम असू द्यात, काही असू द्यात, सुकायला तर लागतात कपडे. इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला बाहेरचं थोडंसं दाखवते. आज आहे ना, हे काल आपण केलं तर हे असंच ठेवलं होतं. आणि हे अशा सगळीकडे तुम्हाला कपडेच कपडे दिसतील. आणि आज ना सूरज मामा आलेले आहेत. सूरज मामू जागे रे जागे. आज सूर्याशी पहा छान अशी किरणं पडलेली आहेत. आणि काल दाखवलेलं तुम्हाला हे कृष्ण कमळ पहा, आता मिटलेलं आहे. अजून भरपूर काय आलेले आहेत कृष्ण कमळाला, येतील आता. हे कृष्ण कमळ ना, काही म्हणतात की याचा रस असतो तो म्हणजे हाताला लागू नये, म्हणजे त्याच्यावर मी आता हे तोडून टाकत नाही. तर तोडल्यानंतर अजून छान कळ्या येतात. हे पाहिजे शेजारची कळी आलेली आहे, किती सुंदर असं आहे. खाली पाहू शकता तुम्ही, असं स्विमिंग पूलचा असा नजारा आहे. आपलं बाहेरचं थोडंसं तुम्हाला मी दाखवते. हे पाहू शकता तुम्ही, असं आहे. सुंदर. तर चला, तर मग आता आपण आहे ना लागूया स्वयंपाकाला. हे काय आलेलं आहे, मोगऱ्याच्या झाडामध्ये अशा छत्र्या आलेल्या आहेत, त्या उपटून टाकते मी आता जरा वेळाने, काम झालं की माझं. तर चला आता स्वयंपाकाला लागूयात. आणि आपल्या गुलाबाला पण अशा छान छान कळ्या आलेल्या आहेत, मस्त मस्त. आपल्या दुसऱ्या गुलाबाला पण कळ्या आलेल्या आहेत ॲक्च्युली, छान छान. हे पाहू शकतो. जास्वंदीला काही कीड लागली, त्याच्यावरती काहीतरी फवारावं लागेल, औषध टाकावं लागेल तिला. ब्रह्मकमळाला मात्र काही फुलं येणं झालेत. तर चला आता स्वयंपाक करूयात आपण. आता मी आहे ना फ्रेंड्स, तिखट शेवया बनवत आहे. हे पाहू शकता तुम्ही शेवया. दुसरीकडे पण आहेत आमच्या शेवया. अशा शेवया आहेत आपल्या घरगुती. आमच्या जे गावाकडचे मीरा मावशी आहेत ना, त्यांनी बनवून पाठवलेल्या आहेत. तर खूप साऱ्या पाठवतात ते. आता मी तिखट शेवया करते का, तर अन्वीच्या पप्पांना आणि अन्वीच्या आजीला दोघांना पण जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, ते गुडघ्याचं हे करायला. तर त्यांची 10 वाजता अपॉइंटमेंट आहे. इकडे मी तुरी लावलेल्या आहेत. तर तुरीची भाजीने आमच्या पोळ्यावाल्या मावशींचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, इश्यू झाला आहे काहीतरी, म्हणजे सांगत होत्या काहीतरी. त्यांची बहीण आहे मनीषा, तर ते हॉस्पिटलमध्ये आहे, मग ते येणार नाही आहेत. तर अशा प्रकारे आता मी तेल टाकलं आहे, त्याच्यात जिरी मोहरी टाकलेली आहे. आणि आपला आगारोचे ना हे चॉपर खूपच सुंदर आहे, म्हणजे ना 2 सेकंद पण नाही लागले मला हे चॉपिंग करायला. फक्त याला तुम्ही केअरफुली ठेवत झालं की लगेच धुवून याच्यामध्ये की लगेच आपला कांदा टमाटा अशा प्रकारे बारीक झालेला आहे. खूपच कामी झाले माझं सिरियसली. आणि काही काही गोष्टी खरंच छान असतात. आणि याच्यामध्ये आता ज्वारीचं पीठ थोडं राहिले, तेवढी भाकरी टाकते आमच्या पप्पांसाठी, त्यांना जायचे पटकन म्हणून. आमच्यासाठी मग मी नंतर पोळ्या करेल. आता आमचे सासरे पण चाललेले आहेत वारीला. पाहू शकता अशा प्रकारे टाकायचं. आता हिरवी मिरची कढीपत्ता टाकते मी. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं झालेला आहे आज शेवयांचा असा उपमा. तुम्हाला दिसताना हा चिकट दिसत असेल, पण असा हा मोकळा झालेला आहे, छान झालेला आहे. आणि याच्यावरती मी आता झाकण ठेवते. अन्वीच्या पप्पांना दिलेला आहे. आणि आपलं तुरीची सुक्की भाजी केलेली आहे. आज पातळ भाजी नाही केली तुरीची, अशा प्रकारे सुक्की भाजी केलेली आहे. आणि मला आता फटाफट ना भाकरी करून घेते मी 2, का तर ते अशा प्रकारे छान अशी तुरीची सुक्की भाजी केलेली आहे. कडण नाही केलं आज मी.
कांदा टोमॅटो लाल तिखट. कुठल्याही कडनमध्ये ना फ्रेंड्स लाल तिखट टाकायचं, काळं तिखट नाही टाकायचं. फुलग्याच्या पण भाजीमध्ये फक्त लाल तिखट असतं. आता याच्यामध्ये थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट टाकते. झाली आपली तयार होऊ शकतो तुम्ही. आणि फ्रेंड्स हो, मी आहे ना कूट करताना आहे ना, हा आहे आपला छोटा कूट जो पातळ भाजीला वापरतात, आणि हा आहे आपला मोठा कूट जो मोठ्या भाजींना म्हणजे सुक्या भाजींना आपण टाकतो ना, तो आहे हा. तर आपण सुक्या भाजींमध्ये मोठा कूट टाकायचा असतो आणि पातळ भाजींमध्ये असा छोटा कूट टाकायचा असतो. तो एकदा मिक्सर आणि कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये बारीक पाण्यासोबत वाटला की भाजी अतिशय घट्ट होती. जर नसेल वाटायचं नुसतं हा असा बारीक कूट टाकला एखादा चमचा भाजीमध्ये तरी पण होतो. हे पहा असं मी आता टाकत आहे ह्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट. सुक्या भाजीमध्ये मोठा कूट आणि पातळ भाजीमध्ये छोटा कूट. तर अशा प्रकारचं हे असतं गणित भाज्यांचं. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. आणि अशा प्रकारचे कूट करून ठेवायचे असते, छोटा कूट मोठा कूट. तर तुम्ही पण करून ठेवता की नक्की मला सांगा. याच्यामधले स्पून आहेत ना ते धुवायला आहेत. हे पाहू शकता फ्रेंड्स, मी आज आहे ना संपूर्ण असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाकरी आपल्या तयार आहेत का, तर मावशीने येणार मग फटाफट भाकरी केलेल्या आहेत आणि ॲपल वगैरे कट करून दिलेला आहे. तर असं सकाळ सकाळ खूप जास्त घाई असते, खूप जास्त म्हणजे पळापळ असते, टिफिन वगैरे काही असेल तर चला आता आपण दुपारी भेटूया. फ्रेंड्स असे कपडे सुकलेले नाही आहेत तर आपले ना इथे तुम्ही पाहू शकता असे जागोजागी कपडे आहेत ना असे सुकायला टाकलेले आहेत मी. तर आता पसारा दाखवतो तुम्हाला घरात किती आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे ना आपली काल शेगडी काढली होती तसंच इतका पसारा आहे. हे पहा अशा सगळ्या पसाऱ्यांमध्ये आणि बसली आहे ऑनलाईन क्लासला, जो की तिनंच केलेला आहे. हां, ते पण पट्टी घेऊन. हे पहा जिकडे तिकडे पाहू शकता तुम्ही कपडेच कपडे झालेले आहेत, परंतु आज ऊन पडलेलं आहे म्हणून हे पाहू शकता मी ना सगळे झाडं असे आपले घरातले इंडोर प्लांट्स आहेत हे सगळे, आणि हे सगळे मी असे बाहेर ऊन द्यायला काढलेले आहेत. आता हे इंडोर प्लांट्स आहेत, त्यांना काही ऊन द्यायची गरज नसते फ्रेंड्स, परंतु आहे ना आता एकामध्ये गहू ज्वारी काहीतरी आहे, एकामध्ये गावाकडून आणलेली माती आहे आपल्या झाडांना कुंड्यांसाठी. आणि हे पहा हे पडलेलं आहे, वरून खाली असं आलेलं आहे. हे पण आवरायचं आहे, हे कपडे काढायचे आहेत मशीनला, दुसरे कपडे झालेले आहेत ते सुकायला टाकायचे आहेत. हे इंडोर आपले प्लांट्स आहेत, यांना काही ऊन द्यायची गरज नसते, परंतु मग यांच्या आतलं थोडंसं पाणी सोकायला पाहिजे म्हणून यांना आज थोडं ऊन पडले तर थोडंसं उन्हामध्ये यांना ठेवलेलं आहे. ही शेगडी काल याच्यात आपण पाणी टाकून ठेवलं होतं कोयल्यांना, ही पण आवरायची आहे. इथं कपडे आहेत हे सगळे आतमध्ये टाकायचे आहेत, सगळं आहे. पूजा राहिली आणखीन, तर खूप सारं काम बाकी आहे. हे तुम्हाला असं पाहू शकता एक ड्रॉवर आहे जो की याच्यामध्ये शुगर वगैरे असते आपली, कधी पण लागली तर कमी पडले तर एवढा कचरा निघाला हा काढला. पाहू शकता आपले भांडे मांडायचे राहिले तिथं किचनवरती असं सगळं घाण पसारा पडलेला आहे. दूध तापायचं राहिले आणखीन. हे भांडे आहेत, एवढे भांडे आहेत, खाली अजून टब भरून भांडे आहेत. परंतु प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मावशीत एवढे भांडे नाहीत घासत, त्यांचं ठरलेलं असतं एक पाटी भांडे घासणं, म्हणून मला आता एवढे सगळे भांडे आधी घासायचे आणि त्यांना थोडेसेच भांडे ठेवायचे, एक जाळी भांडे त्यांना ठेवायचे आणि मग किचन वगैरे सगळं काही आवरून घ्यायचं. नंतर मग आंघोळ करायची, पूजा करायची. 10 वाजलेले आहेत. तर चला मग फटाफट आवरून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते आज कसं काम आहे. मी आज दिवसभर व्लॉगिंग करून एकच व्हिडिओ तुम्हाला छान असं टाकणार आहे मस्तपैकी, असा माझा प्रयत्न आहे. तर पाहू मग किती सक्सेसफुल होते. दुधाचे पातेले वगैरे आमच्या मावशी म्हणजे फार म्हणजे त्यांना लागतात, एवढी एक जाळी भांडी त्यांना लागतात, बाकीचे मग एक्स्ट्रा आपण घासून टाकायचे असतात. तर चला मग आवरते मग बोलते. फ्रेंड्स आपले ना हे 3 प्रकारचे दूध आहेत. हे कालचं शिळा आहे, हे मी तापून ठेवले आता, आणि हे 2 आलेले आहेत. तर ना काल फिश खाल्ले होते त्याच्यामुळे गाळून नाही घेतल्यामुळे झाले. तर मी ना फिश खाल्ले होते काल आम्ही, तर कोणीच दूध नाही पिलं त्याच्यामुळे हे दूध मग एवढं शिल्लक राहिले. आता मी ना याचं आहे ना अंगूर हे करते, ते काय म्हणतात त्याला, ते रसगुल्ल्यासारखं अंगूर गुल्ला करते मी त्याचा. याच्यामध्ये लिंबू टाकून हे दूध फाडायचं आणि मग त्याचं करायचं. हे 2 दूध तापून ठेवते. हे गाईचं दूध असतं, हे म्हशीचं दूध असतं, आणि आता कालचे 2 दूध शिल्लक होते ते मी एकत्र करून टाकलेत का तर याचं मला पनीर करायचे. आता मी तुम्हाला जादू मंत्र छो करून सगळं आवरलेलं नाही दाखवते, थोडंच दाखवते का तर कुठली जादू होत नाही काम करताना. तर एवढे भांडे आणि ही जाळी आहे ना मावशीनं अशी ठेवावं लागते तयार भांडे घासण्यासाठी. आता एवढे भांडे आहेत त्या घासतीने एक बेसिन भरून, सिंक भरून, आणि हे एवढे भांडे आता मी आता घासून घेतलेले आहेत. तर त्यांना मग एवढे झालेले आहेत एवढे भांडे. आता त्यांचं म्हणजे मेजरमेंट असतं घासायचं. आता मी किचन क्लीन करून घेते, म्हणजे तुम्हाला मी जादू करून नाही दाखवत, व्यवस्थित काम केलेलं दाखवते. आणि किचन क्लीन केल्यानंतर मग ते दूध मी तापायला ठेवते.
पाहू शकता तुम्ही असं चकाचक आता किचन आपलं पाहू शकता किती सुंदर असं क्लीन झालेलं आहे. आता मी आहे ना आता आपले दूध वगैरे तापायला ठेवलेले आहेत. तर दुपारी मी अंगूर ते करेल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता आपलं किचन असं क्लीन झालेलं आहे. आता मी दुसरीकडचं क्लिनिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स आता मी इथले सगळे कपडे आवरून घेतलेले आहेत असे प्रकारे. आणि असं छोटंसं तुम्हाला पटकन मी असं हे देते. हे का ही रूम आपले असे आवरून झालेले आहेत. मावशी अजून झाडू फरशी देणार आहेत. तर चला आता आपण या शेगडीकडे वळूयात. आता ही शेगडी आता आले काकू, आता ढवळे काकू आलेले आहेत. तर ही शेगडी आता आपण धुवून घेऊयात आणि इथलं आवरून घेऊयात. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही अशा प्रकारे. आता हे जे पांढरे पांढरे तुम्हाला वाटत असेल ना हे निघलं नाही, तर हे आहे त्या अन्वीचं पेंटिंगचं काम आहे. तरी तर त्याच्यामुळे खराब झालेलं आहे काही. आणि हे पाहू शकता अशा प्रकारे इकडे क्लीन झालेलं आहे. आता हे जे दिसते तुम्हाला पॉट त्याच्यामध्ये मला प्लांट ठेवायचा आहे. आता हा पार्ट मी क्लीन केलेला आहे. आणि हे रोजचं असतं, असं नाही की हे आज आहे. आता मी थोडं सोफा वगैरे आहे ना आपलं, तर थोडंसं फर्निचर वगैरे क्लीन करून घेते. फर्निचर पुसून घे. हे पहा इथं पण अशी घाण वगैरे आहे, तर इथं थोडंसं पुसून घेते. तर तुम्ही घरी असं ठेवता की मला सांगा. असं टिश्यू पेपर वगैरे आपल्या हाताशी असलेले बरं असतात. तर आणि हो हा ड्रावर मी आता आवरलेला आहे पहा. याच्यामध्ये पण खूप खराब होतं. हे अन्वीचं पेंटिंग वगैरे केलेलं असतं असं. आणि हे काय नाही आपल्या डायनिंग टेबलवरती ठेवायला असं. इकडे कलर वगैरेच लागलेले असतात. पेंटिंग खराब नाही आहे ते. आणि याच्यामध्ये आपले शुगर वगैरे असतात. काय 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 लागतात आपल्याला कुठे बाहेर वगैरे घेऊन जायला किंवा घरीच आपण चहा वगैरे टेबलवर पित असेल तर याच्यामध्ये अशी बडीशोप ठेवलेली आहे. तर अशा प्रकारचा आहे हा ड्रावर. आणि इथं टिश्यू पेपर वगैरे असतात आपल्या हाताशी. अन्वीची ही पेंटिंग आहे. आमच्याने अशा पेंटिंग अशा वरच्यावर बनवत राहते आणि मग त्या जसं जशा होतील तशा मला टाकून द्याव्या लागतात. आता मी हा भाग आहे ना असा क्लीन करून घेते, स्वच्छ पुसून घेते. TV वगैरे सगळं फर्निचर पुसून घेते आता. ते असं हे असतं अन्वीचं. आणि हे बड्डेला आहेत ना रिटर्न गिफ्ट्स का देतात काय माहिती यार. अन्वी आहे ना आमच्या म्हणजे इतके बड्डे होतात ना सोसायटीमध्ये आपला, असे रिटर्न गिफ्ट देतात ना. म्हणजे आता ह्याचा काय यूज आहे ना मला खरंच माहीत पण नाही याचा काय यूज आहे. हा 30 days काहीतरी आहे हे गोल 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 फिरणारं. असं सगळा पसारा असतो. चला आता आवरते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता हा पार्ट किती सुंदर असा दिसत आहे. असं फर्निचर छान पुसून घेतलेलं आहे स्वच्छ असं. आणि कृष्ण सदा सहा येते. तर चला आता आपण काय आवरायचं आहे. आता मी आंघोळ करून देवपूजा करते. चला भेटूयात आपण पूजा झाल्यावरती. काय केलेलं आहे हे आपले काही इंडोर आणि आउटडोर प्लांट्स आहेत ना त्याशी एका जागी गोळा करून ठेवले आहेत. काहीतरी मावशी आलेले आहेत हे वरती ठेवलेलं आहे असं. मावशी मग झाडून पुसून घेतात मग परत हे खाली ठेवायचं. तर हे असं आहे. आता हे आउटडोर प्लांट्स ना मी रोज बाहेर नाही काढत. आज मला ना ह्यांना ऊन द्यायचं होतं. आज खूप दिवसातून ऊन पडले ना म्हणून ऊन दाखवलं. तर अशा प्रकारे पहा मग आता सगळं काही हे सुकायला ठेवलेलं आहे पहा. हे असं जे काल बार्बेक्यू केलं तर आपण त्याचा व्हिडिओ पाहिला की नाही तुम्ही माहीत नाही. पहा पाहिला नसेल तर. आणि हा हे पहा असं हे आहे. तर हे असं मी सुकायला ठेवलेलं आहे. आता हे धुवून छानपैकी उन्हाला. आणि असे टॉवेल टाकलेले आहेत बाहेर सुकण्यासाठी. आणि अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. आता हे सगळे मी ना ह्यांना थोडंसं बाहेरून पुसणार आहे नंतरनी. आणि मग आतमध्ये नेऊन ठेवणार आहे. मावशी आलेले आहेत आपले भांडे वगैरे घासायला. आणि तुम्ही पाहू शकता आपला हा पार्ट पण अतिशय छान असा क्लीन झालेला आहे. आता 2 दिवस तरी हा क्लीन नाही करायचा. 2 दिवसांनी मग पुन्हा एकदा क्लीन करावं लागतं ह्याला 2-2 दिवसाला. हे सगळं फर्निचर म्हणजे आपलं जेवढं काही घरात फर्निचर असतं ते सगळं पुसून घ्यायला लागतं आपल्याला 2 दिवसाला. हे का अशा प्रकारचं. आता हे पण इथं पण क्लीन केलेलं आहे. सोफा वगैरे आपला क्लीन केलेला आहे. आणि आमची अशी टाईमपास करताना ऑनलाईन क्लासमध्ये. मम्मी मी लास्ट पिरियडमध्ये लिव्ह करू. आणि हा अन्वीचा असा लॅपटॉप आहे. अनम्यूट. आणि अन्वीचा लॅपटॉप ना हा अन्वीच्या पप्पांनी US वरून आणलेला लॅपटॉप आहे अन्वीसाठी हा. आता US वरतून आणला. हो त्याला झाली ना आता 12-13-14 वर्ष झाली असेल त्याला. खरंच? हा मग खोटं काय का तुला काय वाटलं कुठून आणलंय? भारतामधलाच. भारतामधला नाही हा US वरून आणलेला आहे का ह्या कंपनीचा आहे हा. तर अन्वीचा ऑनलाईन क्लास चालू आहे. आपण आता अन्वीला डिस्टर्ब नको करायला. तर आता मी आंघोळ करते आणि पूजा करून घेते. 12 वाजत आलेत. 12च्या आधी पूजा करायची. आता कसं आहे ना सगळं काही आवरलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे. आता मला ना देव घासायचे आहेत का तर पंचीपाळ आहे ना हे पडलं होतं माझ्याकडून. आणि हे तुम्ही असं खराब डबा बघू नका. हे असंच आहे. आणि त्याच्यामध्ये पितांबरी आहे ठेवलेली. आणि आता देव म्हणलं आता चला आता घासूनच घ्यावं. गुरुवार आहे आज तर असं म्हटलं देव घासावेच. तर चला आता मी देव घासून घेते. आणि मग पाणी बघा किती गढूळ येते.
तर आता चला आता देव घासून घेते, मग आपण बोलूयात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माझं कामाचं रुटीन दाखवत आहे. कसं वाटत आहे तुम्हाला? एन्जॉय विथ युअर मी अँड माय वर्क. आपली मस्तपैकी छान अशी देवाची पूजा झालेली आहे. सुंदर आम्ही समर्थांना नमस्कार करा. श्री गुरुदेव दत्त श्रीपाद गुरुदेव दत्त निशंक होई रे मना, निर्भर होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्की अवधूत हे स्मरते कामी अशक्य शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी माय. आज नेवीन काळाने तिला परलोकी ना भीती त्याला अशक्य शक्य करतील स्वामी. युगाची भीतोसी भय पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूस बाळासंचा अशक्य शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसेत कसा होसे त्या तू स्वामी. भक्त आठवल्याने सात नको डोक मग स्वामी देतील आता शक्य शक्य करतील स्वामी. विविध नाम नाम ध्यानादी तीर्थ स्वामीचे आपण चामृतार्थ हे तीर्थ घे आठविरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेते हाती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. आणि आपली इकडे ना अशी प्रकारे मशीन पण झालेली आहे फ्रेंड्स. याच्यात मी पाय पुसण्या टाकलेले आहेत. आपले रेग्युलर कपडे अजून लावायचे राहिलेले आहेत, बाहेरचे कपडे काढायचे राहिलेत अजून. याच्यासाठी आम्ही पाय पुसण्या टाकलेल्या आहेत. तर पाय पुसण्या आता मी दुसऱ्या काढलेल्या आहेत घरात. तर आता मला कणिक मरायची आहे आणि पोळ्या करायच्या आहेत. का तर पोळ्या अजून राहिलेल्या आहेत गरमागरम. तुरीची भाजी तुम्ही पाहिली सकाळी डब्याला भाकरी आणि तुरी केल्या, परंतु आता पोळ्या करायच्या आहेत. इथे सगळं ऑनलाईन क्लासेस झालेला आहे, तर शटडाऊन वगैरे काहीच नाही केलेलं तिनं. आणि शटडाऊन वगैरे काहीच न करता तशीच निघून गेलेली आहे. इथलं काहीच आवरलेलं नाही आहे तिनं. तर आपण हे आता आवरायचं. शटडाऊन का होत नाही एनिवेज. शटडाऊन करते, हे काढते. मॅडम आमच्या सगळं तसंच ठेवून गेलं तिथे. आता इथला हा टेबल, तिचा स्टडी टेबल पूर्ण आवरावं लागेल, क्लीन करावं लागेल. तर चालत राहा व्हिडिओमध्ये, बघत राहा व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, मी हा पूर्ण दिवसभराचा ब्लॉग काढलेला आहे. तर याच्या पुढचा जो पार्ट आहे ना, तो पार्ट 2 म्हणून मी टाकत आहे की दिवसभराचा ब्लॉग. आता मी हा एकच करणार होते, पण याचा नेक्स्ट पार्ट मी करते. पाहायला विसरू नका. धन्यवाद.